आता आपल्या समोर येणार आहेत रत्नागिरीची दोन हास्य रत्न अर्थात प्रथमेश आणि श्रमेश. बघूया आज इथे वाघ बनून काय धुमाकूळ घालतायत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सात वाजले संध्याकाळचे, तरी पण आमचं हे बछडं कुठे राहिलंय काय माहिती. ही आजकालची पिढी आहे ना, कुठे टिंग्या मारत फिरत असते काय कळत नाही. येऊ द्या आज चांगली हजेरीच घेतो. अरे काय तुझी ही वागणूक. बंद कर हे माणूस साळे बंद कर. वाघ तुम्ही ना नेहमीच असं करता. जंगलातली माणसं आहेत ना कॅम्प फायरच्या वेळी अशी नाचतात. तुम्ही पण नाचून बघा मजा येईल. अरे काय मजा आहे ह्याच्यात, काय मजा आहे. आणि काय रे ए वॉक्स काय वॉक्स? हा ते माणसांमध्ये कसं पॉप्स असतं तसं वाघांमध्ये वॉक्स. अरे त्या माणसांच्या नादाला नको लागूस रे तू. अरे आपण वाघ आहोत वाघ, ज्याच्या अंगात असतं 12 हत्तींचं बळ, ज्याच्या फक्त चाहुलीने अख्खं जंगल कापतं चळचळ, ज्याच्या एका डरकाळीवर सह्याद्रीच्या कडे कपाळीत उठतं वादळ, असा तो जंगलचा राजा तुल्यबळ वाघ. वाघ हे काय केलं? वाघावरची कविता. मला वाटलं फालतूगिरी केली. अरे वाघ असाच असतो रे पराक्रमी. त्याची उडी 12 हात लांब पाहिजे. म्हणजे पहिल्या उडीत तलाव, दुसऱ्या उडीत डोंगर आणि तिसऱ्या उडीत घोडबंदर. काय करू, हल्लीची जंगलं 2 उडीतच संपतात. पहिलीची जंगलं होती ना ती गौरव मोरेंच्या केसांसारखी घनदाट होती, आणि आत्ताची जंगलं आहेत ना समीर चौगुलेंच्या केसांसारखी झालेत. अरे त्या माणसांनी आपली जंगलं जरी नष्ट केली असती तरी आपण आपलं वाघ पण जपलं पाहिजे रे. कळलं तुला? मला सांग, त्या टुरिस्टच्या जीपच्या पुढे मागे फिरून तुला काय मिळतं रे, काय मिळतं सांग. ते ना माझे वेगवेगळे फोटो काढतात, वेगवेगळ्या पोज मधले फोटो काढतात आणि नंतर जीपवर लावतात, बॅनरवर लावतात. अरे वाघाचं वाघ पण त्याचा फोटो बॅनरवर मिरवण्यात नसतं रे, जंगलात वाघासारखं फिरण्यात असतं. आणि ते माकडांच्या त्या टोळी बरोबर होळी होळी म्हणत कसली वर्गणी मागत फिरतोस रे. वाघ ते काय, तो माकड दादा आहे ना वर्गणी गोळा करतो, मग आम्ही ना होळी साजरी करतो, आणि मग ना तो जमलेल्या पैशातनं ना काहीतरी प्यायला आणतो. त्या माकडांच्या नादाला लागायचं ना, आधीच सांगून ठेवतो. नाही, तो माकड दादा बोलला ते प्यायला ना की जाम भारी वाटतं, एकदम वाघ झाल्यासारखं वाटतं. अरे तू ऑलरेडी वाघ आहेस ना. ते माकडांना ते पिऊन वाघ झाल्यासारखं वाटतं, पण ते पेल्यावर ह्या वाघाचं माकड होतं त्याचं काय. तुला मी शिकवतो शिकार कशी करायची. हे बघ, पहिली डरकाळी फोडायची. चल डरकाळी फोड. अरे ढेकर दिलास डरकाळीच्या नावाखाली. ते काल वडापाव खाल्ला होता रिअल. अरे तुला लाज वाटते का? अरे वडापाव खातोस, खऱ्या वाघाचा बछडास ना, कार्यकर्त्यांसारखा वडापाववर काय जगतोस. सॉरी वडापाव खातोय. अरे आपण शिकार केली पाहिजे. चल, तुझा आवाजाने अख्खं जंगल हादरलं पाहिजे. डरकाळी फोड. ए विधात्या, अरे पिढ्या बदलल्यावर आवाज का बदलतोस रे तू. आता काय करायचं. वाघ 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 तुम्हाला ना समजतच नाहीये की माझा अजून कंठ फुटलेला नाही. मी अजून पण लिटिल चॉम्प आहे ना. यो हे बघ बाळा, तुझा कंठ फुटला की मिमिक्रीसाठी सुद्धा म्याव करायचं नाही. हा तुझ्या अशा डरकाईने अख्खं जंगल आणि जंगलातला प्रत्येक प्राणी हादरला पाहिजे. एकदम असा
असा. अरे तुझ्या डरकाईने जंगलातला प्राणी हादरला पाहिजे, तू हादरला नाही पाहिजे. हा माझा आवाज होता. पण हादरायला जंगलात प्राणी कुठे शिल्लक आहेत? माझ्या आरेला कार्य करतोयस? अरे आता तुमच्याकडे राहिलंच नाहीये, ते मेट्रोने घेतलंय. म्हणजे मेट्रोने घेतलंय ना? अरे बछड्या, आपण वाघ आहोत. आपण एका दगडात दोन पक्षी नाही मारत. आपल्या पंजाने आपण अख्खा प्राणी मारतो. त्यामुळे तुला शिकार ही जमलीच पाहिजे. तुला सांगतो, जेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता ना, तेव्हा मी केवढ्या मोठमोठ्या शिकारी केल्या होत्या. इथंच तर तुम्ही चुकलात. सगळं माझ्या जन्मा अगोदरच केलं. माझ्या जन्मानंतर ढेंगा वर करून गुहेत असता. हाच प्रॉब्लेम होतो, मुलांसमोर काहीच करता येत नाही. वाघ! अरे म्हणजे शिकारीच्या दोनच पद्धती असतात. एक म्हणजे पाठलाग करून शिकार करायची आणि दुसरी म्हणजे घात लावून शिकार करायची. घात लावायचा म्हणजे? घात लावायचा म्हणजे झाडा झुडपात लपून आपण सावजाच्या मागे जायचं आणि मग दबा धरून बसायचा. असा? अरे वाघ आहेस ना वाघ, दर्जेदार विनोद कर. सॉरी वॉक्स. दबा धरून बसायचा आणि मग श्वास असा रोखून ठेवायचा आणि मग सावजाच्या मागे हळूच जायचं. सावज बेसावध असताना त्याच्या समोर जायचं, मग त्याच्या डोळ्यात बघायचं. ते आपल्याला बघून गर्भगळीत होतं. मग त्याच्यावर अचानक हल्ला करायचा, झडप मारायची आणि त्याची शिकार करायची. श्वास कधी सोडायचा? अरे शिकार गर्भगळीत झाला की श्वास सोडायचा आणि घास घ्यायचा. साधा श्वास पण रोखता येत ना, तू कसा बनणार रे शिकारी? पण बॉक्स, मला अजून पण प्रश्न पडलेला आहे की मी तुमच्या एरियात शिकार का करू? आपल्या एरियातल्या सगळ्या झाडांवर तुम्ही सुसू केले. मला कुठलं झाड शिल्लक नाही सुसू करायला. मग माझा एरिया कुठला? ये हुई ना शेरवाली बात. हे बघ, तू माझा बछडा आहेस, त्यामुळे तू आता माझ्या एरियामध्ये शिकार करायची. कुत्र्यासारखं करू नको, कुत्र्यासारखं करू नको. आता तुला वाघ बोललो ना, कुत्र्यासारखे आवाज काढतोय. तू मोठा झालास की तू तुझा एरिया ठरवायचा. तोपर्यंत तू माझा बछडा आहेस, माझ्या एरियात शिकार करायची. वॉक्स, मला एक प्रश्न पडलाय, विचारू? विचार विचार. बछडा कसा होतो? चल आता खूप उशीर झाला, जेवून घे आणि शांत झोप. आणि हा, झोपेत दचकू नको. तू झोपेत दचकतोस आणि आम्हाला दचकायला लावतो. मला सांगा, मला सांगा ना, मला सांगा ना, मला सांगा. बछडा कसा होतो मला सांगा ना, मला ऐकायचंय. बछडा कसा होतो? हा. अरे अरे बछडीच्या अरे त्याचं काय आहे, ती एक वाघ देवता असते. ती येते गुहेसमोर आणि बछडा ठेवते आणि निघून जाते. रम्य दिवस असतात ते. तुम्हाला काय माहितच नाहीये. तुला काय माहितीये? मी तुमची क्लिप बघितली डिस्कव्हरीवर. अरे फिस्कवरी काय आहे? ते आपलं ॲनिमल चॅनल आहे ना, त्याच्यावर तुमची क्लिप दाखवत होते. पण बाबा, तुमच्यासोबत आई नव्हती, दुसऱ्याच गटातली वाघीण होती. तुमचं लफडं आहे ना. चल चल, आता खूपच उशीर झाला, जाऊया जाऊया. मी आईला सांगतो. अरे अरे बछड्या, मी जरी वाघ असलो ना तरी कोणाचा तरी नवरा आहे रे. ते आपल्यात असं नसतं काही. आपल्यात फक्त नर आणि मादी, हे नाती गोती, जात धर्म, हे सगळे गुंतावळे त्या माणसांमध्ये असतात. आणि म्हणूनच मला त्या माणसांचा राग येतो. तुम्हाला सगळ्यांचाच राग येतो. तुम्हाला आपल्या काकांचा पण राग. नाव काढू नकोस काकाचं. तिकडे त्या सर्कशीत गेला, त्या रिंग मास्टरच्या हातातलं खेळणं बनला आणि सर्कशीतल्या प्राण्यांवर बंदी आल्यानंतर कुत्रा हाल खात नव्हता त्याचे. आलेला आपल्या दाराजवळ, बघितलंस ना? हो.
हा पण खरा हिरो एकच. कोण? तुझा मामा. हा वा 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 मला आवडतं. जंगलामध्ये शिकाऱ्यांची जीप आली होती तेव्हा त्या जीपवर चढून त्या 2 शिकाऱ्यांना त्याने ठार केलं हल्ला करून. पण उपयोग काय झाला? शेवटी त्यांना नरभक्षक म्हणून गोळ्या मारल्या ना. हेच वाईट होतं ना रे. हं. आपण त्या माणसांच्या शहरात गेलो की आपल्याला गोळ्या घालून ठार केलं जातं आणि त्या माणसांनी आपल्या जंगलात घुसखोरी केली आणि आपण बंड केलं तर नरभक्षक नावाचं लेबल लावून आपल्याला ठार केलं जातं. या रंगबदलू माणसांमुळे झालं हे सगळं. त्यांनीच घात केलाय आपला. त्यांच्या या वाढत्या शहरीकरणामुळे आपली जंगलं नष्ट झाली आणि आपली संख्या पण कमी झाली. पण तुला एक सांगतो, आपल्याला वाघाचा जन्म मिळालाय ना रे. मग पृथ्वीवर शेवटचा वाघ जिवंत असेपर्यंत आपण वाघासारखं जगायचं आणि वाघासारखंच मरायचं. कारण माणसांची गर्दी वाघाला बघायला होते, माकडांना नाही. बछड्या इकडे. हे शहराचं वेळ सोडून दे. शहराकडे नको जाऊस. जंगल छोड़ के भूल के भी मत जाना उन शहरों में. मैंने वहां टाई सूट पहन के जानवरों को घूमते हुए देखा है. आपल्या समोर येत आहेत हास्य खुर्द मधून रत्नागिरीची 2 हास्यरत्न प्रथमेश आणि श्रमेश. वही घेतली, पेन पण घेतला, माझा देव पण घेतला, आता समोर ठेवतो. शक्ती दे रे बाबा आणि पंच पण दे. झालेल्या पोपट्याचं एवढं कौतुक करणारा मीच मूर्ख असेल. ठीक आहे ठीक आहे, फालतूगिरीला सुरुवात करूया आता. दरवाजा उघडूया. अरे देवा, दरवाजे काढले यांनी. परफॉर्मन्स कमी व्हायला लागले तशा प्रॉपर्टी पण कमी करायला लागले. अरे देवा. दादा, आमिर दादा. अरे देवा, सिनियर लोक पण एलिमिनेट व्हायला लागली. आम्ही तर अजून ज्युनियर पण झालो नाही, म्हणजे धोका जास्त आहे. दादा, दरवाजाचं म्युझिक दे. तुला दरवाजा उघडायला सांगितलं, तू मन मोकळं केलं. ठीक आहे. मस्त घर आहे, मस्त लाईटिंग बिटिंग मारली आहे, मस्त आहे. पण ज्याची मुलाखत घ्यायला आलं तो कुठे आहे? माझ्या अगोदर गेला की काय रत्नागिरीला? सर, ज्या रीतीने तुम्ही अंगात गांडूळ शिरल्यासारखी एंट्री घेतलीत सर आणि स्वतःच्याच घरात नाचलात सर, तर मला कळलंय की तुम्ही फालतूगिरी करायचं ठरवलेलंच आहे सर. एक मिनिट. आपण कोण? मी चिसौका. चिसौका कळलं नाही? चिसौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर सर. ओ, चिन्मय सौमित्र काशीकर. चिसौका. नाईस नेम. पण तुम्ही अचानक इथे कसे आलात? मागचा परफॉर्मन्स बघितला आणि त्यांच्या कमेंट पण ऐकल्या सर, त्यामुळे यावंच लागलं. आणि त्यात आज एलिमिनेशन पण आहे सर, म्हणजे दुष्काळात 13वा महिना. आपण सुरुवात करूया. बसा. सर, अभिनेता अभिनय कर की तुम्हीच? हो. तुला अभिनय येतो? काय बोलला? तुला अभिनय येतो या मासिका अंतर्गत मी तुमची मुलाखत घ्यायला आलोय सर. ओके, आपण मुलाखतीला सुरुवात करूया. ओके. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा वाटतो की तुम्ही अभिनय करू शकता, ही घातक आणि विषारी शंका तुमच्या मनात केव्हा आली सर? ऍक्च्युली कसं आहे, मी माझ्या लहानपणी एका नाटकात काम केलं होतं. कोणतं सर? पळ पाय लावून. ही लोकांची रिॲक्शन होती की? नाटकाचं नाव. ओके सर. हे बघा, अभिनय माझ्या नसात आहे, तो माझ्या असा ना रक्तात भरलेला आहे. चुकून सुद्धा हे रक्त कधी डोनेट करू नका सर, कळलं का? तुमचे लागलेत, बाकीच्यांचे पण लागतील. हे बघा, तुम्हाला मी सांगतोय, तुम्ही जास्त बोलताय, तुम्ही तुमची जीभ सांभाळा. माझं नेहमी असं होतं, मी समोरच्या बद्दल खरं बोलतो आणि त्याचा अपमान होतो. आय एम सो सॉरी सर, सो सॉरी. तुम्ही कॅरी ऑन करा सर. इकडे हॅलो. कॅरी ऑन बोलू नको. का सर? कॅरी बॅग वर बंदी आहे. कॅरी
छोटा विनोद टाकून दिला पटकन. कसला आवाज होता? विनोद भांडी घेऊन पडला सर. कळलं का? हा, तुम्ही सर खूप जीव घेणं आणि विषारी बोलताय सर. आजच्या दिवशी तरी हे टाळा सर. आपण डायरेक्ट सर विषयाला सुरुवात करूया. ओके. तुमचे 2 नवीन सिनेमे रिलीज होत आहेत सर. हो या या या. त्यांची नावं पण विशेष आहेत सर. हो या. पहिला अरे झाला सुद्धा, आणि दुसरा म्हणजे असा कसा झाला. ओके. तर यांच्या कलेक्शन बद्दल तुम्ही काय थाप माराल सर? ऍक्च्युली काय आहे, ती खूप अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या. हो हा. माझ्या. म्हणजे कसं आहे, ह्या दोन्ही सिनेमांचं कलेक्शन लवकरच कोटीच्या घरात घुसणार आहे. हो सर, हो सर, मी ऐकलंय सर. 1 कोटी जमा होण्यासाठी फक्त 99,99,999 रुपये कमी पडतात सर. मी तर मला एका स्पॉट बॉयने एवढं सांगितलं सर की मुहूर्ताला जो हार घालतात ना त्याचे पैसे पण रिकवर नाही झालेत सर. हे बघा, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अहो सर, केवढ्या पायऱ्या बांधताय तुम्ही? एवढ्या रायगडाला पण नाहीयेत. ठीक आहे, पण माझे आगामी येणारे जे सिनेमे आहेत त्याच्यात हे सगळं मी रिकवर करेन. तिथे माझं सगळं अपयश मी धुवून काढेन. माझा अफवांवर पहिल्यापासून विश्वास नाही, तरी मी माझं सोनेरी काळच कागदी दगडावर ठेवून प्रश्न विचारतो, कोणते सिनेमे सर? ऍक्च्युली ती एक सत्यकथेवर आधारित सिनेमा आहे. त्याचे मी 4 भाग केलेत. म्हणजे वाट लावली. 4 वाटे केले. हो, वाटे केले. ओके. पहिल्या भागाचं नाव आहे मी जाऊ का. अरे वा. दुसऱ्या भागाचं नाव आहे मी केव्हा जाणार. तिसऱ्या भागाचं नाव आहे मी कधी जाणार. आणि 4था भाग शूट करून रेडी आहे, पण मला नाव सुचत नाहीये. मला सुचलंय सर. काय? गेला एकदाचा. तुम्ही गेला एकदाचा ठेवा सर, ते चांगलं आहे सर. तुम्ही आल्यापासून बघतोय माझी टिंगल टवाळी करताय. नाही सर, आपण दोघं टवाळी करतोय आणि ही टवाळी जर त्यांना नाही आवडली ना तर ते कमी मार्क देऊन आपली टिंगल करतात सर. हा माणूस ना इंटरव्ह्यूच्या नावाखाली बाजार करतोय नुसता. घाम पण आलाय, टिश्यू पण नाही ते पुसायला. सर थोडा वेळ सांगा, टॉवेल देतील ते आपल्याला सर. ते राहू दे घामाचं वगैरे. हा विक्षिप्तपणा बंद करा आणि पुढचे प्रश्न विचारा. हा. जगण्याच्या काही इच्छा, अपेक्षा, आकांक्षा असतात तर बरं. काही नियम असतात. तुमच्या थोबाडाकडे बघून वाटत नाही तुम्ही काय पाळत असाल, पण तरी पण मी विचारू इच्छितो सर की तुमच्या जगण्याचा मोटो काय आहे? सध्या तरी सचिन मोटो आणि गोस्वामी. कसला आवाज होता? विनोदाने नस कापून घेतले होते. तर आपण पुढे जाऊया सर. थोडंसं मन तुमचं डायव्हर्ट करतो सर. सिनेमाबद्दल बोललोय सर आपण. ओके. आता आपण वेब सिरीज बद्दल बोलूया तुमच्या. या बिन पैशाच्या ऑनलाईन फालतुगिरीमध्ये तुम्ही पण उतरलाय सर सध्या. बरोबर आहे सर. आणि तुमची वेब सिरीज तुमच्यासोबत आहे महानायिका धनश्री. असं नाही, धनश्री. ओके. तुमची आणि महानायिका धनश्री यांची वेब सिरीज रिलीज होणार आहे सर, जिचं नाव आहे ब्लँक. इथे ओशाळले एक्सप्रेशन. तर या सेटवर सर एक अफवा पसरली होती की तुम्ही चुकून एक्सप्रेशन दिलेत सर. तर या अफवेबद्दल तुम्ही काय सांगाल सर? ऍक्च्युली कसं आहे, मी अभिनेता आहे, त्यामुळे अभिनेत्या चेहऱ्यावर नेहमीच एक्सप्रेशन असतात जे माझ्याही असतात. सर तुमच्या चेहऱ्यावर जे असतं ना त्याला माज म्हणतात, त्याला एक्सप्रेशन म्हणत नाही सर. आणि अभिनेत्याच्या चेहऱ्यावर कधीही माज नसावा, तर भावभावनांचा साज असावा. वा, क्या बात आहे. काय वाक्य बोलायचं. वा. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. हे वाक्य मी बोललो म्हणून ते लोकांना सर आवडते. तुम्ही तुमच्या थुकरेट अभिनयाने बोलला असतं तर बादलीवर थुकले असते लोक सर. हे बघा, माझ्या चेहऱ्यावर भावभावना असतात, हा. म्हणून माझं नाव हॉलिवूड पर्यंत पोहोचलंय. कुठल्या बोरिवलीच्या? तुम्हाला कळतंय का, मी एकाच वेळी हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड आणि मराठीमध्ये पण काम करतो. या 4 इंडस्ट्रीने एकदम बरबाद करायचं तुम्ही ठरवले, त्याला आपण काय करू शकतो सर? ऐतिहासिक नाटकात शकुनीची भूमिका करताना तुम्ही इंग्लिशमध्ये डायलॉग बोललात सर. काय केलं तुम्ही? असे आलात सर, दूध खेळायचा सीन होता आणि काय बोललात? कम ऑन गाईज, लेट्स प्ले लुडो. लुडो लागले काय सगळे खेळायला. ती मी घेतलेली एक तिथली ॲडिशन होती आणि मला आवडतं ॲडिशन घ्यायला, कारण त्याने कॅरेक्टर कसं असं क्रिस्पी बनतं. म्हणजे मी एक नाटक केलेलं, जेव्हा प्रेक्षकांना राग येतो, त्या नाटकात मी एवढ्या ॲडिशन घेतल्या की नाटक अगदी वेगळं झालं. वेगळं नाही सर, तुम्ही त्याचा जॉनरच बदलून टाकलात. करेक्ट आहे. मी तिथे जॉनर
मग त्यांचा जॉनर बदलणार. मी जॉनर बदलणार. जॉनर जमलंय. हा कसला आवाज आहे? विनोद व्हेंटिलेटरवर गेला सर आता. व्हेंटिलेटर नंतर आवाज बहुतेक मेला पण असेल कदाचित. पण ते ठीक आहे, ते त्यावेळी झालं होतं. पण ते नाटक एवढं प्रगल्भ झालं की ते नाटक आता तुरुंगात प्रत्येक कैद्यांना दाखवतात. हो सर, कैदी त्यांचे गुन्हे कबूल करत नसले की तुमचं हे नाटक दाखवतात. मग ते स्वतःचे पण गुन्हे कबूल करतात आणि बाकीच्यांचे कलमानी गुन्हे पण आपल्या अंगावर घेतात सर. बघा, ती ज्याची स्टाईल असते आणि ही माझी स्टाईल आहे, कळलं? आपण शेवटाकडे जाऊया सर. उगाची फालतुगिरी जास्त वाढवायला नको. आज एलिमिनेशन आहे सर. आता या नाजूक क्षणाला आपल्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले सर. एक रेशमी धागा आपल्या दोघांना जोडतोय सर. तर याच्या दरम्यान मला थोडंसं पर्सनल होऊन तुम्हाला काही प्रश्न विचारायचं वाटतो की सगळ्यांच्या काही इच्छा अपेक्षा असतात सर. तसं तुमचं कोणतं जीव घेणं स्वप्न आहे का सर? माझं स्वप्न आहे, पण ते जीव घेणं नाही. ओके. कसं आहे, मला एकदा तरी सई तामणकर आणि प्रसाद ओक यांच्यावर स्क्रीन शेअर करायची. सर, सद्य परिस्थितीने आपला परफॉर्मन्स बघता या एपिसोडच्या शेवटी ते आपल्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची दाट शक्यता आहे सर. कळलं? झालं तुमचं इंटरव्ह्यूचं सगळं? चालेल सर. आपण काय करूया आता, सगळंच फालतुगिरीवर नको सर. जाता जाता शेवट गोड करूया सर. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची वाटते की तुम्ही तुमचा आवडीचा डायलॉग ह्यांच्या चेहऱ्यावर मारा सर. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. यशस्वी प्रयत्न करा. आज एलिमिनेशन आहे सर. कुणी घर देतं का? घर भिका मागायचं सोडू नका सर. दुसरं काहीतरी बोला सर आयुष्यात. दुर्वा आणि जास्वंदीची फुलं देवासमोर ठेवायची आणि देवाला बोलायचं, मी आहे अथल्लो, मी आहे सीझर, मी आहे जुलियस. सर, तुम्हाला अभिनयाचा अटॅक आला वाटतं. अटक करा मला. गुन्हा काय माझा? मी प्रेम केलं. राणी माझ्या प्रेमाच्या चौकटीत तुझं प्रेम बंदिस्त आहे. नाही सर, नाही. ही अभिनयाच्या सुनामीत मला बुडवू नका सर. तुम्ही एकटेच एलिमिनेट व्हा. मी चाललो.